लॉटरी लागली आहे या सामन्यामध्ये. हाफ ट्रॅक करत ऑन साइडला पुल केलाय. फिल्डर तेथे आहे का पाहणं गरजेचं आहे. यस, फिल्डर जरूर होते आणि अडवला देखील गेलाय बॉलला. त्या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या सहाय्याने सांघिक धाव संख्येचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय साई एकविरा मोहिली संघाचा. दिनेशजी गायकर, तानाजी गायकर, हरिजी गायकर या नक्कीच वरिष्ठ नागरिकांना विनंती असेल, उद्योजक आहेत मानिवली गावचे, की नक्कीच मंचावरती येऊन विराजित व्हायचं आणि इथून मात्र हा सामना पाहायचा आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र लेंथ पाहणं गरजेचं आहे. चुकीची लेंथ आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने वाईटची सांगता पंच योगराजी बुटेरे सर यांच्या माध्यमातून ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत प्रवीणजी विशे सर. ओमकार साठी देखील संधी आहे. जर आयवा झेल टिपला गेला तर नक्कीच प्रदीपजी गायकर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस मात्र खोलवर डप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. बीट करून सोडलाय युवराज याला. डॉट बॉल. नक्कीच फ्रंटियर बॉलर आहे रोहित आणि पहिल्या 2 सामन्यांमध्ये कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळाला, परंतु तदनंतर तिसऱ्या सामन्यामध्ये पांड्याची गोल्डन विकेट कॅरी केली गेली, परंतु त्या सामन्यामध्ये देखील त्याला मार पडला आणि आता मात्र सेमी फायनल मध्ये चांगली कामगिरी पुन्हा पाहायला मिळते. लो पुल टॉस ऑन साइड ला टर्न केलाय. फिल्डर तेथे आहे का पाहणं गरजेचं असेल, परंतु त्याला बीट करत चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. हा येतोय पहिला मोहिलीकर. 4 चौकार. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. युवराज आता मात्र राज करताना पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. अप्रतिम फलंदाजी. ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच दिशेने अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न. शप्पल जरूर झाले होते, परंतु इथे मात्र चप्पल आईने गोलंदाजी करताना रोहित डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. वॉर्डन बॉलिंग, वॉर्डन कमबॅक. एक्सपिरियन्स काय आहे ते झळकताना एक मोठा मॅच मध्ये आणि मोठा सितारा चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय मानिवली संघाकडनं, परंतु तितकाच ताकदीचा संघ म्हणजेच मोहिली आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला लॉब केला इनफील्ड मध्ये झेलची संधी. 1 हँडेड एफर्ट जरूर टाकले गेले होते, परंतु तिथे मात्र झेल ड्रॉप. दुसऱ्याचा मानस दाखवलाय आणि या दरम्यान रनआउटची विकेट येते. युवराजला परतावं लागेल. पविलियनच्या आश्रयाला विकेट क्रमांक पहिला टीम साई एकविरा मोहिली संघाला. आकाश साठी देखील कॅश प्राइज लावण्यात आलाय. किशोर मामा यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 700 रुपयांचा कॅश प्राइज लावण्यात आलाय. षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय. गोलंदाजी मार्क वर राजेश आलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोशन. बिग हिटर ऑफ दी मोहिली. पहिलाच बॉल ऑफ केलाय. डाऊन दी बॉल फिल्डर. गोल्डन विकेट या सामन्याची कॅरी केली जाते. चेल बाद होतोय. रोशन बॅक टू दी पवेलियन.
अप्रतिम झेल आणि गोल्डन विकेट कॅरी करताना या सामन्याची रोशन अंबारेला इथे मात्र स्वस्तात परतावं लागलाय. चांगला झेल डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मुकेश गायकर तेथे लॉंग ऑन रिझन मध्ये आणि तिथे मात्र अप्रतिम झेल. दुसऱ्या विकेटचं पतन मोहिली संघाला इनॅट नंबर 4 वर. नौका फलंदाज मयूर आलाय. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर राजेश. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झालाय की नाही परंतु नाहीये. या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक धाव एकवटली जाते. एकच्या साहाय्याने धावसंख्या धाव फलकावर 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते 2 विकेटच्या मोबदल्यात. ती म्हणजे साई एकविरा मोहिली संघाची. आकाश देखील हार्ड हिटर आहे मोहिली संघाचा आणि तोच आकाश इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. जणू काही पहिली विकेट जी सॅक्रिफाईस केली गेली होती रनआउटच्या स्वरूपात ती आकाश साठीच असावी मला तरी वाटतं आणि तोच आकाश स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइडला स्वंग करण्याचा प्रयत्न. स्वंगाना मिस. डॉट बॉल. वॉर्डन बॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये राजेशच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. सातत्याने व्हेरिएशन्स दाखवले जातात. फिंगर रोल केले जातात. कधी गती परिवर्तन पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने कुठेतरी बीट करून सोडलंय फलंदाजाला. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडू आपल्याला येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ जरूर आहे परंतु इथे मात्र जकडून ठेवले फलंदाजी करणाऱ्या साई एकविरा मोहिली संघाच्या फलंदाजांना. जे मोठे फटके येणं फार गरजेचं आहे ते मोठे फटके मात्र येत नाहीयेत आणि नक्कीच अनेक प्रेक्षक वर्ग तुडुंब गर्दी व्हीआयपी डाईज वर आपल्याला पाहायला मिळते. स्विच इट करण्याचा प्रयत्न. पुन्हा प्रयत्न सफल. क्लेवर पीस ऑफ बॉलिंग राजेशच्या माध्यमातून. टाळ्या होत आहेत. पाहू शकता ऑन स्क्रीनवर आपण नक्कीच संतोषजी गायकर उद्योजक. हर्ष उल्हास असं वातावरण. टॉप एज फ्लाय स्लीप मध्ये टिपला जातो झेल आणि फलंदाज फेल. अजून एक बिग विकेट. आकाश बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक 30 तिसरा घेऊन आला गोलंदाजी ट्रॅकवर. भूषण आलाय. सेकंड राऊंड मधील हिरो भूषण. ऑन साइडला डेलिकेट टच पाहायला मिळतोय. फिल्डर देते आहे. चेस करतोय. चेस लागली होती परंतु बॉल इथे मात्र विजय होईल आणि चेंडू सरळ जाईल सीमा पार. आर पार फरार. 4 धाव्यांकरिता मिळतील धावा 4 चौकार.
मुकेश उचलेल फेकेल त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. इक्का दुक्का करून धावा जोडल्या जरूर जात आहेत, परंतु इथून मात्र मोठे फटके खावे लागतील, कारण की मागील मॅच मध्ये चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाला मुकेश आणि अवघ्या 7 चेंडूंमध्ये सामना फिनिश केला गेला होता त्याच्या माध्यमातून. ते पाहता कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावेच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या धाव फलकावर 15 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 4 विकेटच्या मोबदल्यात रोशन आकाश नक्कीच स्वस्तात बाद झाले. युवराजने जरूर चांगली स्टार्ट करून दिली होती. स्विच करण्याचा प्रयत्न सफल. वारंवार नक्कीच वाऱ्याच्या दिशेने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न दाखवला जातो, परंतु तितकीच चतुर चालाक गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अर्थातच भूषणला आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवर, त्याआधी राजेशला पाहिलं. ऑन साइडला स्वँग अँड मिस. काय घडतंय काय बिघडतंय इथे धावा येणं गरजेचं आहे, परंतु त्या धावांपासून कुठेतरी वंचित ठेवण्यात आलंय फलंदाज करणाऱ्या साई एकविरा मोहिली संघाच्या विनायकला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न यावेळेस पाहणं गरजेचं असेल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव एकवटली जाते 1च्या साहाय्याने. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस इनिंग पतनानंतर धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते साई एकविरा मोहिली संघाची 16 धावा आणि 17 धावांचा टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलंय. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते आजच्या दिवसातील, आणि इथे मात्र जर या धावा डिपेंड करायच्या झाल्या तर नक्कीच चांगला गोलंदाजी अटॅक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 2 ते 3 विकेट इथे मात्र गॅदर कराव्या लागतील तरच कमबॅक होईल. अन्यथा ज्या टच मध्ये मुकेश आहे, रोशन आहे, त्या टच मध्ये आणि त्या फॉर्म मध्ये जर ते खेळत राहिले तर नक्कीच सामना लवकरात लवकर संपवण्याचा मानस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. इनिंग इंटरवल मध्ये आपण पाहूया त्या धावा चेस करताना ओम साई मानिवली संघाला, आणि या धावा डिपेंड करताना पाहूयात साई एकविरा मोहिली संघाला. तदपर घडवूयात बदल, अर्थातच इन्व्हाइट करूयात मायक्रोफोनवर एक बुलंद आवाज मॅन फ्रॉम एडुटने करंजी कालन यांना. थँक्यू सो मच हेमंतजी पाटील. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. प्रतीक 11 ओम साई मानिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. स्वर्गीय नंदू गायकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय नारायण शेठ गायकर यांच्याकडून आम्हाला मालिकावीरची सायकल स्पॉन्सर्ड करण्यात आलेले. मी साहेबांना विनंती करेन की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. त्यांचं नुकतंच आगमन झालंय आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला मालिकावीरची सायकल स्पॉन्सर्ड केलेली आहे त्या आदरणीय नारायण शेठ गायकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. दादांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम. 17 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ओपनिंग पेअर सलादा ओमसाई प्रतीक 11 मानिवली. पहिला सामना जो नेहमीच लक्षात राहील. 12 बॉल 19 धावा डिफेंड करायच्या होत्या. 2 षटकार आले कोसलेच्या बॅटर कडून. 10 बॉल 7च धावा उरल्या आणि त्या धावा डिफेंड केल्या राजेश गोलंदाज भूषणने, आणि तिथून मागे वळून बघितलं नाही. दुसऱ्या मॅच मध्ये सलग त्यांनी धानिवली आणि तिसऱ्या मॅच मध्ये त्यांनी परास्त केलं पालेगाव, काप्रे सिटी पालेगावला. आणि आता या चौथ्या मॅच मध्ये मोहिली बॉलिंग तर चांगली झाली आहे, मात्र मोहिलीचा जर पलटवार असला तर 17 धावा बनणार नाही. पण मुकेश ज्या टच मध्ये
जर तोच फ्लो या मॅच मध्ये कायम असला तर 17 धावा एक षटकामध्ये देखील तो बनवू शकतो, इतकी ताकद त्याच्याकडे. 18 बॉल 17 धावांची गरज या मॅच मध्ये. मोहिलीला कालचा दिवस आठवावा लागेल. सलग 3ही सामने त्यांनी जिंकलेले, तेही अजिंक्य आहेत आतापर्यंत, तेही हरले नाही या मॅच मध्ये. मानिवली हरली नाही, पण ह्या मॅच मध्ये दोघांमधून एक हरणार आहे, एक विजय होईल, जो थेट खेळणार आहे मेगा फायनल, जी असेल ओमसा 11 मांजरली संघाच्या अगेन्स्ट. मांजरलीचे कॅप्टन आपण येऊन थांबा मंचावरती. मांजरली संघाचं देखील आपण स्वागत करूयात. फर्स्ट सेमीफायनल मधून जे या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. मुकेश वॉर्मअप करतो आणि बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं शोल्डरला तुम्हाला फ्री करावं लागतं. तुमचा फोर आर्म्स असेल, बॉटम हँड असेल, जो तुमच्या बॅटचा वेट असतो डबल बॅट घेऊन, त्यामुळे जेणेकरून जेव्हा तुम्ही अटेम्प्ट करता बॉलला तेव्हा असं कोणतंही वाटायला नको. आणि त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला कॉमनली पाहायला मिळतात बॅटरकडून जेव्हा ते मैदानाच्या आत येतात. सो मॅचला होती सुरुवात. सेकंड सेमीफायनल मानिवलीच्या विरुद्ध खेळत असताना मोहिली बॉल तयार होत्या पहिल्या षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती विनायक. पहिलाच बॉल मुकेशने लेफ्ट केला, पण यावेळेला त्याचा अनुमान चुकला. हा येतोय डॉट बॉल. रन बॉल इक्वेशन आता पहिल्या डॉट बॉल नंतर. 17 बॉल 17 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या मुकेश गायकरच्या ओमसाई प्रतीक 11 मानवली संघाला. मोहिलीकडे ती ताकद आहे. काल ज्यांचा खेळ मी बघितलाय ते या धावसंख्येला डिफेंड करण्याची क्षमता ठेवतात. पहिला गोलंदाज विनायक. विनायकचा फुल लेंथ बॉल होता, बॅटचा आत लागला, मिड ऑनला चेस करून मागे वाईडिश लॉंग ऑन कडे एक धाव मिळत असताना सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय. खातं उघडलंय. 16 बॉल 16ची मॅच आहे. धावा कमी झालेल्या आहेत नो डाऊट, पण आता ते विचार करून जमणार नाही. तुमच्याकडे 16 धावा आहेत हा देखील विचार करावा लागेल आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने ज्या काही बनलेल्या आहेत त्या डिफेंड करण्यासाठी मोहिलीला प्रयत्न करावे लागतील. सॉफ्ट हँडने खेळला. टेंटेटिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. थ्रो थोडासा वेळ घेतला त्यांनी थ्रो करण्यासाठी. मिळत असताना एक धाव. रोशन गायकर आणि मुकेश गायकर हे ट्रेडिशनल ओपनिंग पेअर आहे. ओमसाई प्रतीक 11 मादिवलीची. बऱ्याच वेळेला दोघं एकत्रित येऊन मोठमोठे इनिंग खेळलेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये दोघांकडून तीच अपेक्षा होती. पहिल्या मॅच मध्ये ते झालं नव्हतं, पण त्यानंतर ते होतंय. लास्ट मॅच तर दोघांनी नॉट आउट चेस केला था धावा. बॉलर्स बॅक. चाललाय बॉल गॅप मध्ये, नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. सेमीफायनलचा आला पहिला चौकार. निघालेले आहेत कारण जी पहिली मॅच होती तिथे फुल स्टॉप लागणार होता, पण तो फुल स्टॉप बाजूला करून वेग पकडला. ऑन साइडला पूल करायचा होता. थोडासा नाराज आहे मुकेश गायकर. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 6 धावा. ऍक्शन रिप्ले. बॉल थोडासा सीमअप होता, सरळ निघून गेला. असं वाटलं की बाहेरच्या बाजूने निघतोय की काय, आणि बॅट तशीच फिरली होती मुकेशची. बॉल जर बाहेर निघत असता तर तो बॅट वरती आला असता. सरळ निघून गेला त्यामुळे बॅट वरती आला नाही. 14 बॉल 11 धावांची गरज. एज कॅच ड्रॉप. फ्लाय स्लिपला बॉल होता. मुकेशला जीवनदान. विकेट किपरचा प्रयत्न चांगला, पण त्याचा लांब होता बॉल. प्रयत्न त्याने चांगला केलाय. अशा पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. धावा फलकावरती 6 धावा. बॉल बाकी 12 आणि 12 बॉल 11 धावांची गरज ओमसाई प्रतीक 11 मानिवलीला.
धावा धावा फलकावरती आहेत. 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. लास्ट जे गाणं आपण ऐकलं प्रीत बांद्रे कोळी व्हर्जन, मी आई कोली पेसौडची पारू ही बरीचशी गाणी अजरामर आहेत, पण कोळी गीतांचं नवीन व्हर्जन हे प्रीत बांद्रे कडून आपल्याला ऐकायला मिळतं. लो फुल टॉस होता, बॅटचा चेहरा बंद केला, बॉल झाला मिड विकेट मध्ये. रोशनचं सध्या हेच काम आहे की सिंगलने फक्त मुकेशला स्ट्रायकिंग एंडला आमंत्रण द्यायचे, ते त्याने केलेलं आहे. 7 धावा धावा फलकावरती 11 बॉल 10 धावांची गरज या मॅच मध्ये. ही जी ओव्हर आहे, ही जी ओव्हर जर या गोलंदाज आकाशकडून चांगली पडली, 2 ते 3 धावा आल्या, 2 ते 3 त्याने विकेट काढले, तर 7-8 धावा मॅच चांगली बनेल. पण मुकेश गायकर आणि रोशनचा आता प्रयत्न असेल की या मॅच मध्ये आपण या ओव्हर मध्ये मॅचला फिनिश करूयात. पाहूयात मुकेश गायकर काय उत्तर देतोय आकाशला. कालचा दिवस आकाशने जबरदस्त बॉलिंग केली आहे. खेचून मारला फ्लॅट, फिल्डर डीप मध्ये, पण थोडा त्याचा वाख्या बाहेर. बॉल सीमा पार, अंपायरचा सिग्नल आलाय, हा षटकार. सॉफ्ट डिसमिसल, काय गरज होती, डबल माइंड झाला. सॉफ्टने खेळला, हवेत खेळला आणि 13 ला पहिली विकेट. मानुलीचा पोस्टर बॉय मुकेश गायकर परतीच्या प्रवासाला. सपने में मिलती है वो कुड़ी मेरी, सपने में मिलती है. सपने में मिलती है वो कुड़ी मेरी, सपने में मिलती है. सारा दिन घूमते में बनकुड़िया से. थँक्यू ऍक्शन रिप्ले मध्ये तर ऑन साइडला बॅटचा चेहरा त्याला बंद करायचा होता, पण समोर खेळला आणि त्यामुळे मिड ऑफला फार चांगला झेल टिपला तिथल्या फिल्डरने. जीवन यांनी टिपलेला झेलने मुकेश गायकरचा डाव संपलाय. ही मॅच बनवू शकते मोहिलेच्या बाजूने, हा प्रश्नचिन्ह आहे, कारण बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मधले 9 आणि 9 बॉल मध्ये फक्त 4 धावांची गरज. नवीन बॅटर आलाय राजेश. याच राजेशमुळे, भूषणमुळे पहिली मॅच जिंकली होती होमसाहेब प्रतीक 11 मानिवलेने. तो राजेश मैदानाच्या आत. बॉल बाकी 9, धावा पाहिजे 4, बॉलर आकाश तयार. लॉफ्ट केला, मिस टायमिंग इथेही होता, पण बॉल गॅप मध्ये पडला. पहिली धाव पूर्ण झाली आहे, डबलचा प्रयत्न होता पण थांबावा लागेल. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. सिंगलने धावा 14, बॉल बाकी 8, 3 धावांची गरज. आठ बॉल 3 ची गरज आहे मॅच मध्ये अजूनही. स्ट्रायकिंग एंडला आता आपण फलंदाज पाहतोय रोशनला, रोशन गायकर. मुकेशच्या विकेट नंतर त्याची जबाबदारी या मॅचला फिनिश करण्याची. लॉफ्ट केलाय, बॉल लॉंग ऑफला, फिल्डर पण त्याचा वाख्या बाहेर. आला विजयाचा षटकार. प्रतीक 11 ओमसाई मानवली गोल्स टू मेगा फायनल. अभिनंदन.
आणि गोलंदाजी करत असताना एक्स्ट्राची त्याच्या अगेन्स्ट लेग बायची धाव गेली होती. सो राजेश गायकर मॅन ऑफ द मॅच. मी अक्षयजी यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देऊया. या राजेश आपण सामनावीर.